दंडोतराम महानुभाव, शहागडहून पैठणकडे जात असताना एक स्थान लागतं आहे, एक गाव लागतं आहे नवगाव नावाचं. आणि त्या नवगावच्या उत्तरेला नदी आहे आणि त्या नदीच्या तिथं एक स्थान आहे की ज्या स्थानावर महादेशाचं देवस्थान देखील झालं होतं. तिथं स्वामी अगोदर गेलेले होते आणि तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला स्थिती दिली स्वामीने, गोसाव्याची ओट्यावरी आसन असे. आणि नवगावीचा ब्राह्मणू देवतेशी आला. एका ओट्यावर बसलेले होते स्वामी आणि तिथं नवगावचा ब्राह्मण आला, दारापाशी आला आणि सर्वज्ञ म्हणते काही भटो देवतेशी आली ती. आणि सर्वज्ञ त्याला म्हणाले, काय भटो देवतेच्या दर्शनाला आलात का? जी तीही म्हटली जी. ते म्हणले हो जी. आणि तशीच त्या स्थिती झाली आणि तशी त्याला स्थिती झाली आणि दंडोते घातले, श्रीचरणा लागले, गोसाव्यापाशी नाहीच बसले होते, मग निघाले. मग स्थिती झाली आणि त्या स्थितीतच मग ते गोसाव्यापाशी बसले थोडा वेळ आणि नायक निघाले आणि ते घरी गेले त्याच्यामुळे नवगावला. तिथून नवगाव जवळजवळ 2-3 किलोमीटर राहते त्या स्थानापासून. तर ते पूर्व दक्षिणेला राहतं त्या स्थानाच्या. तर तिथं मग घरी गेले नवगावात आणि मग घराशी गेले. स्नान करू बसली ती. तो स्नानविधी विसरली. स्नान करावा तो स्नानाचा जो विधी असतो त्याचा ब्राह्मणाचा, यजन भिक्षा असं काय असतं त्याचं, तर ते विसरले. तर्पण करू बसले तर तर्पण विधी विसरले. तर्पण करू तर ते पण विसरले. देवपूजा करू बसले तर देवपूजा विधी विसरले. कशामुळं? या स्थितीमुळं. तर षटकर्म जे वेळ करू बसली ते वेळ विसरली ती आणि ते षटकर्म करू बसले. पण ते षटकर्म बी त्याला आठवणात येईनच आणि पोळटली. आणि मग त्याला दुःख झालं की बाबा हे आपण काय झालं आपलं, आपण सगळंच विसरून गेलो. तर आयचे मज काय झाले, असं काय झालं मला बाबा, असं त्याला वाटलं. मग ते आपल्या सोयऱ्यापुढे सांगितले. त्यांनी त्याला सोयऱ्याधाऱ्याला सांगितलं की बाबा मला काहीच आठवणं, मला स्नानविधी आठवणं, तर्पणविधी आठवणं आणि षटकर्म बी निघून गेले माझे. तर तेही म्हटले तू काही विजोगाशी गेला होतास? ते म्हणजे तू विजोगायला गेलता का? तर ते मग ते म्हटले हो. ते म्हटले हे त्याच गोसाव्यापासून झाले. आणि मग हे त्याच्यात त्या गोसावी जिथं आहेत ना त्या गोसाव्यापासूनच हे असं झालं तुला. आता जाय आणि तेच आता जाय आणि त्यालाच विनंती कर की बाबा मला माझं पुन्हा परत येऊ द्या, मला माझं षटकर्म वापस येऊ द्या. मग तेच जाईल आणि तेव्हाच जाईल, दुसऱ्याच्यानं कोणाच्यानंही जाणार नाही. मग ते गोसाव्याजवळ येत असती. गोसाव्याची ओट्यावरी आसन असे. मग ते गेले त्या नवगावच्या स्थानावर आणि तिथं गोसाव्याचं एक ओटा होता, त्या ओट्यावर आसन होतं. सर्वज्ञ म्हणते बाई ब्राह्मण स्थिती घालू येत असे. आणि सर्वज्ञाने त्याला लांबूनच पाहिलं आणि बाईसाला म्हणले बाई ब्राह्मणाला स्थिती नको आहे, ती स्थिती सोडून द्यायला आलाय आपल्यापाशी, स्थिती विसरायला आलाय. तर बाईशी म्हणते हे काय बाबा स्थिती घालू कशी येत असे? आणि बाईसा म्हणले बाबा हे सुख आहे ना स्थितीचं, तर सुख नको आहे का त्याला? ती स्थिती काहून घालून नको म्हणायला तो. तर सोडत म्हटले हा नव्हे आला, हे काय आला ना म्हणे. आणि तैसे जिथे आले आणि तेवढ्यातच तो ब्राह्मण येऊन पोहोचला. गोसाईपाशी दंडोत घातले, श्रीचरणा लागले, गोसाईपाशी बसले. आणि मग बसला गोसाईजवळ, श्रीचरणा लागला आणि मग विनिले. मग पुन्हा त्या ब्राह्मणाने विनिलं सर्वज्ञाला. मग गोसाईपासून झाले असे ते माझे जावे, जे मला षटकर्म आठवणं, काहीच आठवणं. आणि मग मला जे झालं होतं तुमच्यापासून ते तुम्ही वापस घ्यायचे. तर सर्वज्ञ म्हटले हे हो जाणे परी जाओ नेणे. आम्ही सुख देऊ शकतो पण वापस काढून घेऊ शकत नाही म्हणजे. तर जी नाजी माझे जावे, ते मला नाजी माझे जावा, मला नको हे. तर सर्वज्ञ म्हणते भटो काही असुख होतं असे, तुम्हाला काही दुःख व्हायला त्यामुळं काय अस्वस्थ वाटायली का? नाजी असुख नाही, काही नव्हे, सुख जे होत असे. असुख तर द्या सोडून पण सुखच व्हायला मला.
सुखच होत असे पर्याय माझे जाईल, पण मला हे नको, तुमचं तुम्ही वापस घ्यायची. सरते म्हणते सुख जीवाशी प्रधान की, आणि जीवाला तर सुखच पाहिजे ना, तर सुखच पाहिजे जीवाला. ते म्हणे मग धनाजी हे माझे जावे, आणि तो पुन्हा तीर्थींना म्हणायला जी माझे हे जावे, माझं जे सत्कर्म आहे, मला ब्राह्मणत्व आहे, ते माझं मला यावं. माझे षटकर्म राहत असे, आणि माझं षटकर्म थांबून राहिलं, मी ते रोज करत होतो, ते आज बंद पडलं माझं, ते सगळे विधी माझ्या बंद पडल्या. तर सुरती म्हणते जा. मग तिघी कुमारी जेवू घाला. 3 फक्त लहान लहान मुली ज्या की 10 वर्षाच्या आजच्या आहेत, अशा मुली जेवू घाला. मग हे जाईल, आणि तो जेवू घाला त्यांना, मग हे तुमची स्थिती जाईल. आणि गोसावी हवीक्षान जेवू सुविले. हां, आणि इतकेनी त्याची स्थिती बनली, आणि एवढ्यानं त्याची स्थिती गेली. त्याची स्थिती हो परमेश्वर दृक् स्पर्श आलाप अंतकर ह्या 4द्वारे आपल्याला स्थिती देतात परमेश्वर. पण जीवाला, त्या ब्राह्मणाला स्थिती दिली परमेश्वरानं. स्थिती म्हणजे एक सुख आहे, आणि देवतेची स्थितीपेक्षा परमेश्वराची स्थिती ही तर किती मोठी आहे. किती भाग्यवान होता तो माणूस, परंतु त्याला त्याचं षटकर्म हवं होतं, त्याला त्याचं ब्राह्मणत्व हवं होतं. त्यामुळं त्यानं ती स्थिती सर्वज्ञाजवळ जरी झाली त्याला, तरी त्यानं पुन्हा आला आणि विनंती केली, आणि विनंती केल्यानंतर ती स्थिती मात्र त्याची भंगून गेली, आणि पुन्हा तो ते षटकर्म त्याची सुरू झाली. मायबाबो, असंच हे आपल्या बांधल्या गायीप्रमाणेच आपलं जीवाचं हे तशी स्थिती तर सोडून द्या, परंतु परमेश्वर जीवाला आपल्याला अनुसरतात. आपले म्हणजे त्रिविध तापापासून आपल्याला सोडून परमेश्वर धर्मी लावतात, परंतु जीव हा पुन्हा तिकडंच जातो. अशी जीवाची स्थिती आहे मायबाबो. ह्याप्रमाणे आपल्याला जर आपण देखील ह्या महानुभाव संप्रदायात आहोत, ज्ञानपंथात आहोत, इथं आल्यानंतर आपण त्याप्रमाणे वागायला पाहिजे. आणि परंतु आपण देखील त्याप्रमाणे वागत नाहीत. आपण सर्वज्ञानं सांगितलं की अनुसरा, पण आपण अनुसरण घेत नाहीत, आणि म्हणून आपलं कल्याण होत नाही, आपल्याला सुख मिळत नाही. त्या ब्राह्मणानं जसं ज्याप्रमाणे ते नको म्हणलं आहे, त्या आपण तर नको म्हणत नाही, पण परमेश्वराचं ऐकत बी नाही. ही मात्र मोठी कमालीची गोष्ट आहे. आपण परमेश्वराचं ऐकलं पाहिजे, आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.